स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। रस्त्याच्या दुर्दशेनंतर शिंदखेडा तालुक्यातील नेवाळे ग्रामस्थांचा धुळ्यात प्रशासनाविरोधात एल्गार। शिंदखेडा तालुक्यातील नेवाळे गावातील रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी धुळे येथे प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला। रस्त्यावरील खड्डे, चिखल आणि वाहतुकीला होणारा अडथळा यामुळे नागरिकांना रोजच त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। धुळे येथे जमलेल्या ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली। अनेकदा निवेदने देऊन प्रश्न मार्गी लागला नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे आंदोलकांनी सांगितले। दरम्यान नेवाळे गावाचा रस्ता तात्काळ दुरुस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी धुळे जिल्हा प्रशासनाला दिलेला आहे। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी शिंदखेडा तालुक्यातील नेवाळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। राहणार नेवाळे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे। सरपंच माझे मिसेज आहे, मी माझे सरपंच आहे 17 पासून। विषय असा आहे तर आमचा सोनेवाडी आपला आमडते ते नेवाळे गाव हा 1.5 किलोमीटरचा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून मंजूर होता आणि सोनेवाडी फाटात नेवाळे गाव हा 3 किलोमीटर रस्ता, असा 4.5 किलोमीटर रस्ता आमचा मंजूर असताना 2 वर्षापूर्वी काम चालू झालं आणि भर पावसामध्ये शेतकऱ्यांना पिकं उपडून काढावं लागली। त्यांनी साईड पट्ट्या केल्या तरी शेतकऱ्याने आमचं तिथं सर्व पिकं काढून घेतली, त्यांना रस्ता मोकळा करून दिला, रस्त्याचं काम चालू झालं। पण भविष्यामध्ये काम चालू झाल्यानंतर खडीकरण वगैरे झालं, मुरुम टाकायचा टाईम आला, तोपर्यंत कॉन्ट्रॅक्टरचं काय झालं ते काही आम्हाला बी समजलं नाही, गावकऱ्यांना कोणाला समजलं नाही। तर त्याची तात्काळ चौकशी शासनाने करावी ही आमची सर्वांची मागणी आहे। आणि पूर्ण इथं आज कलेक्टर ऑफिसला पूर्ण गाव आम्ही इथं आलो आहेत, नेवाडे गावाचे सर्व नागरिक इथं जमा आहेत। तर आम्ही शासनाला हे सांगू शकतो की येणारी जी निवडणूक आहे आता डिसेंबरमध्ये, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो किंवा ग्रामपंचायत असो, तर पूर्ण गावाने ठराव करून बहिष्कार टाकण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे। म्हणून शासनाने तात्काळ रस्त्याचं काम लवकरात लवकर चालू करण्यात यावं, कारण की आमचं जर कोणी रात्री बेरात्री आजारी पडला असेल त्याला दवाखान्यात घेऊन जायला बाहेरून गाडी येत नाही, कारण की रस्ता खराब आहे। आमच्या इथं जे शाळेच्या पोरांना ST बससुद्धा आमच्या गावाला टाईमावर येत नाही, कारण की रस्ता इतका खराब झाला आहे। तर त्याची जे कॉन्ट्रॅक्टरने काम घेतलं होतं तात्काळ त्याची चौकशी करण्यात यावी की त्या कॉन्ट्रॅक्टरने काम का थांबवलं आहे। त्याच्यामुळे शासनाने याच्यात दखल घेऊन आम्हाला लवकरात लवकर काम आमचं मार्गी लावा हीच आम्ही शासनाला विनंती करणार आहे।